नमस्कार, मी यामिनी दळवी. पुढारी न्यूजच्या या फोकस कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत. मराठा योद्धा अशी उपाधी मिळालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. कालपासून त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा हा तिसरा टप्पा सुरू झालेला आहे आणि याच दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. कालच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या सभांना आणि त्यांच्या दौऱ्याला तुफान असा प्रतिसाद मिळालेला बघायला मिळाला. कालच्या दौऱ्यामध्ये ते जिथे जिथे जायचे तिथे तिथे त्यांच्यावरती जेसीबी मधून पुष्पवृष्टी व्हायची. मनोज जरांगेंनी आपला पहिला दौरा सुरू केला होता त्यावेळी जसा प्रतिसाद त्यांना मिळाला होता तीच परिस्थिती अजूनही आता सुद्धा कायम असलेली दिसते. तर काल रात्री धाराशिवच्या वाशीमध्ये झालेल्या सभेला तर चक्क 10 ते 12 तासांनी उशीर झाला. मात्र तरी सुद्धा लोक जागचे काही हल्ले नव्हते. सभेच्या ठिकाणी चक्क शेकोट्या पेटवून लोक या जरांगे पाटलांची वाट बघत होते. मनोज जरांगे पाटील यांना लोकांचा इतका विश्वास आणि इतका पाठिंबा कसा काय मिळतोय? काय आहे त्यांच्या सभांना मिळणाऱ्या इतक्या प्रतिसादाचं कारण आणि कसा असणार आहे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची पुढची दिशा, पुढचा दौरा, या सगळ्या विषयी आपल्याला बोलायचं आहे आजच्या फोकसमध्ये. आणि या सगळ्याविषयी आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत दैनिक पुढारीचे पुण्याचे प्रतिनिधी आणि वरिष्ठ वार्ताहर ज्ञानेश्वर बिजले सर जोडले गेलेले आहेत आणि आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे सुद्धा जोडले गेलेले आहेत. एकूणच हा दौरा जो सुरू झालेला आहे तिसऱ्या टप्प्याचा, या सगळ्याचं वार्तांकन विक्रांत करतात. आपण या दोघांसोबत सुद्धा चर्चा करणार आहोत. मात्र सुरुवातीला आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात की मनोज जरांगे हे काल भाषणामध्ये जे जे बोलले त्या भाषणामधून कुणाकुणाला लक्ष करण्यात आलंय. तर भाषणामधून त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांना टोला लगावलाय आणि ओबीसी बांधवांना सुद्धा आता कळलंय तो एकटाच तिथे वळवळ करतोय असं त्यांनी म्हटलंय. त्यांनी महिलांना सुद्धा आवाहन केलेलं दिसतंय. पुरुषांना नेत्यांच्या मागे फिरू देऊ नका असं त्यांनी म्हटलंय. तर सरकारला उद्देशून सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे. सरकारला मराठा आंदोलकांचा कावा कळू देऊ नका असं त्यांनी म्हटलंय. सरकारला 24 डिसेंबर पर्यंतचा अल्टिमेटम सुद्धा त्यांनी दिलेला आहे. तर मुंबईमध्ये येणार असल्याचा अप्रत्यक्ष असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय. पुढे त्यांनी माध्यमांचं कौतुक केलेलं सुद्धा बघायला मिळालं. माध्यमांनी मराठ्यांचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवला असं त्यांनी म्हटलं. तर नोंदी न मिळालेल्या समाजाला सुद्धा आधार मिळेल असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि तानाजी सावंत यांना त्यांनी टोला सुद्धा लगावलाय. तर व्यसनांच्या विरोधामध्ये सुद्धा जरांगे पाटलांनी आवाहन केलेलं आहे. व्यसनांपासून दूर राहायला हवं अशा पद्धतीचं आवाहन केलंय. तर हिंसा आणि आत्महत्या, जाळपोळी असं काहीही नको असंही त्यांनी म्हटलेलं दिसतंय. तर या सगळ्या विषयी बोलूया. सुरुवातीला विक्रांत शिंदे यांच्याकडे जाऊयात. आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विक्रांत, कसा नेमका हा दौरा आहे? कालपासून खरं तर या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे. कालचा पहिला दिवस होता. तुम्ही ह्या पूर्ण दौऱ्यामध्ये त्यांच्या सोबत आहात. कसा प्रतिसाद मिळतोय या दौऱ्याला? यामिनी, खरं तर मनोज जरांगे पाटलांचा हा तिसरा दौरा आहे आणि तिसऱ्या दौऱ्याची जी पहिली सभा होती ती सकाळी 11 वाजता होणं खरं तर अपेक्षित होतं ठरलेल्या वेळेनुसार. मात्र ती सुरू झाली संध्याकाळी 7:30 वाजता, म्हणजे जवळपास 8.5 तास उशिरानं सुरू झाली. तर शेवटची जी सभा होती ती 8 वाजता होणं अपेक्षित होतं, संध्याकाळी 8 वाजता. ती रात्री 4 वाजता सुरू झालेली आहे, पहाटे 4 वाजता. जवळपास 8-8.5 तासांनी उशिराने ही सभा सुरू होत असल्या तरी सुद्धा सभांना प्रतिसाद जो आहे तो मात्र चांगल्या प्रमाणात मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. लोक जे आहेत ते जागचे नाहीत. म्हणजेच दुसरा जो दौरा झाला होता त्याच दौऱ्याची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होते असं पाहायला मिळतंय. कारण जरांगे पाटील यांच्या दौऱ्याला उशीर होतोय, रात्री उशिरापर्यंत भाषणं होत आहेत. मात्र मराठा समाज त्यांच्यासाठी थांबून राहिलेला आपण पाहिलेला आहे. करमाळ्यामधला एक अपवाद सोडला तर करमाळ्यामध्ये मराठा समाज जो आहे तो काहीसा कमी प्रमाणावर पाहायला मिळाला. कारण करमाळ्यामध्ये जिथे सभा ठेवली होती, उजनी धरण जे आहे ते अगदी 200 मीटर अंतरावर होतं. त्यामुळे तिथे प्रचंड थंडी जी आहे ती रात्री वाढलेली होती. मात्र तरीही समाज अगदीच नव्हता असं नाहीये, मात्र काही कमी प्रमाणात समाज पाहायला मिळाला. मात्र तरी सुद्धा त्या थंडीत सुद्धा ठिकठिकाणी शेकोट्या करून आपल्याला हा समाज असलेला पाहायला मिळतोय. एकंदरीत हा समाज मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं जे आहे ते ऐकून घेतोय, ते समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि समाजाशी ज्यावेळी आपण बातचीत केली, रात्री 3 वाजता आपण बातचीत केली, तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटील जो रस्ता सांगतील, जो आदेश देतील तो आदेश आम्ही पाळायला तयार आहोत. 24 डिसेंबर नंतर जर मुंबईमध्ये येण्याचं आवाहन जरांगे पाटलांनी केलं तर आम्ही नक्कीच मुंबईला धडक देऊ, अशा प्रकारची प्रतिक्रिया सुद्धा आपल्याला समाजाकडून मिळते. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांचा हा जो दौरा आहे तो एकंदरीत अत्यंत व्यवस्थित आणि उत्तम प्रकारे सुरू असल्याचं आपण म्हणू शकतो. यामिनी, सोबत रहा. आपल्यासोबत
पुढारी दैनिक पुढारीचे पुण्याचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर बिजले सर आपल्यासोबत आहेत. बिजले सर, तुम्ही नेमकं कसं बघताय? मनोज जरांगे पाटील यांच्या आता तिसऱ्या टप्प्याच्या या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे. लोकांचा भरमसाठ, उत्स्फूर्त अशी सगळी विशेषणं वापरावीत असा प्रतिसाद मिळताना दिसतोय. रात्री थांबून 12 तास त्यांना उशीर होतोय, तरी सुद्धा लोक थांबतायत त्यांच्या सभांसाठी, शेकोटी लावतायत तरी सुद्धा थांबतायत सभांसाठी. कसं बघताय तुम्ही या दौऱ्याकडे? जरांगे पाटील यांचा हा जो आपला तिसरा टप्पा जो चालू झाला आहे तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. हो. पश्चिम महाराष्ट्रातले सर्व जर जिल्हे घेतले तर साखर कारखाना, दूध डेअरी यामुळं विकसित झालेल्या भागामध्ये मराठा समाजाचं तसं वर्चस्व आहे. अशा भागामध्ये जरांगे पाटलांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळणारच आहे. त्यामुळे फक्त हा जो टप्पा आहे या टप्प्याला जो प्रतिसाद मिळत जाईल तसतसं मराठा समाज एकवटत जाणार आहे. त्याचे परिणाम राजकीय काय पडणार आहेत याचंही भविष्यात सर्वांना पाहावं लागणार आहे. कारण बेरोजगारी आणि शिक्षणामधले खर्च या दोन गोष्टीमुळे सर्व समाज त्रासलाय. त्यामध्ये मराठा समाजातला तरुण युवक त्रासलेला आहे. त्यामुळे या तरुणाईचा मोठा प्रतिसाद जरांगे पाटलांना मिळत असल्याचे दिसून येत आहे. यामिनी आपल्या सोबत आहेत. विक्रांतकडे जाऊयात. विक्रांत, आपण कालचं जर त्यांचं भाषण ऐकलं तर त्यामध्ये सुद्धा त्यांनी बऱ्याच मुद्द्यांना हात घातलेला दिसला. ते आपण ऐकूयात आणि त्यानंतर तुमच्याकडे येते. काल रात्री उशिरा धाराशिवमधल्या वाशीमध्ये त्यांची सभा झालेली होती आणि यावेळी त्यांनी फटकेबाजी केलेली आहे, ती आधी पाहूयात. ते भोकरदनचा मराठ्यांच्या पोरांचा बोर्ड काढला आणि त्याला हाणलं सुद्धा कोराडीने म्हणतो आम्ही तुम्हाला. त्याची मजा येणार आहे. थोडं थांब म्हणा, तशी एवढं आम्हाला आरक्षण मिळून दे. आरक्षणामुळे आम्ही बी गप येत, पण आमच्या कोणत्या खोयना भावाला हाणलंच ना, तो फक्त आरक्षण मिळू दे, तो गाठ आमच्या संघच येत. त्यांनी बोर्ड फाडला, बोर्डाने हाणलं. मग म्हणणं आहे बा, बोर्ड असल्यावर तुला यायला अडचण काय? आता तो बोर्डच फाडायला लागला आमचे. आणि जरा समजा आता आम्ही मनावर घेतलं असतं आणि म्हणलं असतं चलो भोकरदन, फक्त तो घर आम्हाला बघायचं, काहीच म्हणायचं नाही दुसरं. आम्हाला फक्त साहेबाला सांगायचं बाबा SP साहेब, कलेक्टर साहेब, आमचं काहीच म्हणणं नाही. जर काही बोललो तो शपथ घेऊन सांगतो, त्याला काहीच बोलणार नाही. फक्त आम्हाला घर बघून यायचं त्याचं. नुसतं धुरळ्याने त्याचं घर दिसलं नसतं बा. पण तरी म्हणलं जाऊन द्या एवढी बार आता, कारण आम्हाला आरक्षणाचा दिवस जवळ आलाय. आरोग्य दूतानं आमच्या अंबड तालुक्यात सुद्धा एक जण उभा केला, जणू मराठ्यांच्या आरक्षणाच्या आणि आंदोलनाच्या विरोधात बोलायसाठी. पैशाची मस्ती मला आज ऐकायला मिळालंय. 2-4 जणांनी बरेच एक काही इकडे तिकडे बी उभा केलेत. ते फक्त खरं व्हावं मग तुम्हाला सांगतो. विक्रांत, आताच आपण बघितलेलं आहे मनोज जरांगेंनी कशा पद्धतीने फटकेबाजी काल आपल्या सभेच्या माध्यमातून केली. आणखी कोणकोणते मुद्दे त्यांनी घेतले होते? आणि एकीकडे आपण बघतोय सरकारवरती ते विश्वास दाखवता आहेत, आपल्याला आरक्षण मिळणारच आहे, सरकार देणारच आहे असा विश्वास त्यांनी दाखवलाय. तर दुसरीकडे तानाजी सावंत असतील, भुजबळ असतील, अशा नेत्यांना त्यांनी लक्ष केलेलं दिसलंय. यामिनी, जर कालच्या भाषणांचा त्यांचा सारांश काढायचा झाला तर मला असं वाटतं की त्यांच्या भाषणांचे आपल्याला 2 भाग करावे लागतील. पहिला भाग राजकीय दृष्ट्या किती महत्वाचा आहे तो, आणि दुसरा भाग त्यांनी समाजाला उद्देशून काय म्हटलंय. राजकीय दृष्ट्या त्यांची जी वक्तव्य आहेत ती आता म्हणजे आतापर्यंत जरांगे पाटील यांनी कोणत्याही राजकीय नेत्याला थेट टार्गेट करून त्याला इशारा दिला नव्हता, मात्र कालपासून ते इशारा देताना पाहायला मिळतात. म्हणजे भोकरदन मधली घटना असेल, तानाजी सावंतांवर त्यांनी केलेलं वक्तव्य असेल, भोकरदन बद्दल घटनेबद्दल बोलताना तर त्यांनी थेट म्हटलंय की आम्हाला आरक्षण मिळू दे, मग तुला काय तो इंगा दाखवायचा, तो आम्ही मराठा समाजाचा इंगा दाखवतो. हा थेट इशारा त्यांनी राजकीय नेत्याला दिलेला आहे. सोबतच तानाजी सावंत यांनी काही माणसं जी आहेत ती पैशांच्या बळावर उभी केलेत आपल्या विरोधात बोलण्यासाठी, त्यांच्याकडे सुद्धा बघून घेऊ असं सुद्धा जरांगे पाटील म्हणालेत. आणि तिसरं वक्तव्य जे अतिशय महत्वाचं आहे, जे याआधी सुद्धा जरांगे पाटील बोलले होते, ते म्हणजे 24 डिसेंबर पर्यंत जर आरक्षण मिळालं नाही तर त्या पुढची वाटचाल. आणि जरांगे पाटलांनी त्याविषयी बोलताना अप्रत्यक्षपणे असं म्हटलेलं आहे की 24 डिसेंबर पर्यंत जर आरक्षण मिळालं नाही तर आम्ही मुंबईमध्ये येऊ.
मुंबईमध्ये आल्यावर राज्याच्या आर्थिक नाड्या ज्या आहेत त्या आवळल्या जाणार हे मात्र निश्चित आहे आणि त्याचा राजकीय परिणाम जो आहे तो मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि दुसरा भाग त्यांच्या भाषणाचा जो आहे, त्यांच्या सभांचा जो दुसरा भाग आहे तो म्हणजे त्यांनी समाजाला उद्देशून केलेली वक्तव्य. पहिलं वक्तव्य म्हणजे त्यांनी समाजातील महिलांना असं आवाहन केलंय की तुम्ही पुरुषांना आता नेत्यांच्या पाठीमागे फिरू देऊ नका, त्यांना आपल्या समाजासाठी काम करायला सांगा, जनजागृती करायला सांगा. 1 डिसेंबर पासून प्रत्येक गावात जिथे गाव तिथे साखळी उपोषण अशा प्रकारचं जे आंदोलन आहे ते आपल्याला दिसलं पाहिजे असं आवाहन त्यांनी महिलांना केलंय. तर दुसरीकडे त्यांनी समाजाशी बोलताना असंही म्हटलंय की कुणीही आत्महत्या करू नका, जाळपोळ करू नका, उग्र आंदोलन करू नका, अतिशय शांततेच्या मार्गाने आपण जे आपलं आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या अगदी जवळ येऊन पोहोचलेलो आहोत आणि हे आरक्षण आपण शांततेच्याच मार्गाने मिळवू असं सुद्धा जरांगे पाटील जे आहेत ते म्हणतायत. एकंदरीत समाजाला केलेलं आवाहन, राजकीय दृष्ट्या केलेले वक्तव्य यावरून जरांगे पाटील आता आक्रमक झालेत हे मात्र निश्चित. आणि 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण मिळालं नाही तर पुढचा टप्पा मुंबई असणार असा इशारा त्यांनी अप्रत्यक्षपणे दिलेला आहे. यामिनी. हो, बिजले सरांकडे जाऊयात. बिजले सर, आता जी माहिती आपल्याला विक्रांतने दिली त्यावरतीच बोलूयात. आतापर्यंत खरं तर जरांगे पाटील कुणालाही थेट टार्गेट करताना दिसत नव्हते, मात्र कालपासून ज्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे त्यामधल्या ज्या सभा झाल्यात त्यामध्ये मात्र त्यांनी ही वक्तव्य केलेली आहेत. थेट टार्गेट त्यांनी केलेलं आहे. बरोबर आहे. दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की मराठा आरक्षण हे सध्या जे कुणबी समाजाचं आहे ते भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं अडचणीचं ठरणार आहे. बरं. भाजपच्या मागं ओबीसी हा समाज होता, तसंच भाजप देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना त्यांनी यांना मराठा आरक्षणासाठी जास्त प्रयत्न केले होते. आता जर आपण लक्षात घेतलं तर हे आरक्षण परत शिंदे सरकार आणि त्यांच्याबरोबर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कालखंडात आलेलं आहे आणि डिसेंबरमध्ये नागपूरला अधिवेशन आहे. या नागपूरच्या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचा बाबतचा काहीतरी निर्णय या सरकारला घ्यावा लागणार आहे आणि त्याच वेळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साखळी उपोषण असेल किंवा जरांगेंचं जे आंदोलन आहे त्याचबरोबर मुंबईला त्यांचं आंदोलन येणार आहे. याचे परिणाम हे एकाच वेळी संपूर्ण समाजामध्ये दिसून येतील. दुसऱ्या बाजूला आपण शिंदे सरकार आणि त्यांच्या संदर्भातला जो निर्णय आहे तो 31 डिसेंबर पूर्वी घेण्याचं आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्यामुळे शिंदे सरकार राहणार की जाणार याबाबत ही समाजामध्ये चर्चा चालू होईल. त्याबाबतचा निर्णय काय होईल तो 31 डिसेंबर पर्यंत घेतला जाईल किंवा आणखी पुढे जाईल. परंतु त्या दबावाखालीही सध्याचं राज्य सरकार असणार आहे. अशा दोन्ही बाजूच्या दबावामध्ये समाजाचं एकत्रीकरण मुंबईत जर झालं तर त्याचे परिणाम हे मोठे दिसून येतील असं मला वाटतं. हो, अगदी. आपण पुन्हा एकदा बघूयात की रस्तोरस्ती गावोगावी त्यांचं स्वागत होताना दिसतंय. कालपासून कुठे कुठे त्यांचं स्वागत झालेलं आहे, भाषणासाठी कुठे कुठे प्रतीक्षा करावी लागली, बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. बीडच्या तांदळवाडीमध्ये त्यांचं जंगी स्वागत झालं. रामगडमध्ये जेसीबी मधून पुष्पवृष्टी झाली. सकाळी 11 वाजता होणारी सभा ही रात्री पार पडली. 100 पेक्षा अधिक जेसीबींमधून ही पुष्पवृष्टी करण्यात आली. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये रात्री उशिरा सभा झाली. सभेसाठी पोहोचायला 10 ते 12 तास उशीर झाला. उजनीच्या धरणाच्या शेजारी ही सभा होती, त्यामुळे सभेच्या ठिकाणी लोकांनी शेकोट्या लावल्या आणि लोकांनी ही वाट बघितलेली आहे. पुन्हा एकदा विक्रांतकडे जाऊयात. विक्रांत, कालची सभा तुम्ही पाहिली आहे, तुम्ही अनुभवलेली आहे. एवढी जनशक्ती, एवढी लोकशक्ती, एवढा विश्वास जरांगे पाटलांच्या मागे कसा काय उभा राहिलेला आहे, त्याची कारणं काय आहेत आणि लोकांचं मत नेमकं काय आहे? यामध्ये मला असं वाटतं की आपण जनशक्ती लोकशक्तीविषयी बोलताना एक मुद्दा आधी लक्षात घेतला पाहिजे की सकाळी ठरलेल्या वेळेत मनोज जरांगे पाटील जे आहेत ते अंतरवाली सराटीमधून निघाले होते. त्यानुसार ते 11 वाजता वाशी अर्थात धाराशिव जिल्ह्यातील वाशी या ठिकाणी पोहोचणं अपेक्षित होतं आणि ते पोहोचले सुद्धा असते. मात्र अगदी जवळपास दर किलोमीटरला, दर गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये मराठा समाज हा एक होऊन त्यांची वाट पाहतोय, त्यांची गाडी अडवतोय आणि त्यांना विनंती करतोय की तुम्ही 5 मिनिटं का होईना पण आमच्या समाजाला मार्गदर्शन करा, आमच्या गावाला मार्गदर्शन करा.
प्रत्येक गावातला मराठा समाज, मग तो काही गावांमध्ये शेकडा लोक असतील, काही गावांमध्ये 500 लोक असतील, काही गावांमध्ये 50 लोक असतील, पण प्रत्येक गावातील एक मराठा बांधव जरी मनोज जरांगेंसाठी उभा राहतोय तर मनोज जरांगे यांच्या पाठीमागे असलेली जनशक्ती, लोकशक्ती याचा विचार आपण करू शकतो. आता याची कारणं काय असू शकतात, तर मुळात मनोज जरांगे पाटील हे सर्वसामान्य घरातून आलेले आहेत. आतापर्यंत आपण मराठा समाजाचा जर लढा पाहिला तर अनेकदा आपल्याला राजकीय नेते जे आहेत ते जास्त वेळा दिसत होते मराठा समाजाचा आवाज उठवणारे म्हणून. ते काही सर्वसामान्य मराठा समाजातील सर्वसामान्य व्यक्ती नव्हते. मनोज जरांगे पाटील हे सर्वसामान्य घरातून आलेले आहेत. आजही मनोज जरांगे पाटील जे आहेत ते सर्वसामान्य आहेत. त्यांच्या बोलण्यामध्ये मुळात मराठवाडी जी भाषा आहे ती भाषा त्यांच्या बोलण्यामध्ये आहे. अगदी ते काही शुद्ध बोलायला जात नाहीत. ते त्यांच्या भाषणामध्ये सर्रासपणे कबूल करताना दिसतात की मला हिंदी येत नाही, मला इंग्रजी येत नाही, माझी भाषा ही अशी आणि मी याच भाषेत बोलणार. तर हे जे म्हणजे भाषेचा जो मुद्दा असतो तो लोकांसाठी कनेक्टिंग पॉइंट असतो आणि त्याच कनेक्टिंग पॉइंटमुळे मनोज जरांगे पाटील जे आहेत ते कुठेतरी लोकांना आपलेसे वाटायला लागलेले आहेत असंही आपण म्हणू शकतो. आणखी एक मुद्दा सांगायचा झाला तर आता प्रत्येक किलोमीटरला थांबवल्यानंतर मला वाटत नाही की कोणताही राजकीय नेता हा त्याच्या समर्थकांसाठी सुद्धा थांबेल. मात्र मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी प्रत्येक ठिकाणी थांबतायत. म्हणजे काल सकाळी 8 वाजता मनोज जरांगे पाटील अंतरवालीमधून निघाले होते. ते रात्री थेट 4 वाजता, पहाटे 4 वाजता त्यांची शेवटची सभा पार पडली आणि त्यानंतर मग ते आराम करण्यासाठी म्हणून गेले. त्यानंतर पुन्हा 8 वाजता ते उठलेले आहेत. म्हणजे 3 ते 4 तास ते झोप घेत आहेत आणि हे समाज पाहतोय. आणि हे सगळं हा माणूस का करतोय तर आपल्या समाजासाठी करतोय, मराठ्यांसाठी करतोय. ही भावना मराठा समाजामध्ये जागृत झालेली पाहायला मिळते आणि म्हणून मराठा समाजाचा जो पाठिंबा आहे, लोकपाठिंबा जो आहे, जनपाठिंबा जो आहे तो आता मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात उभा असल्याचं आपण पाहू शकतो. यामिनी, अगदी बिजले सरांकडे जाऊयात, याच विषयी बोलूयात. बिजले सर, तुम्ही कसं बघता या सगळ्या लोकसहभागाकडे? कारण हे आंदोलन जरी मनोज जरांगेंनी सुरू केलं असलं तरी त्याची व्याप्ती बघता बघता प्रचंड वाढलेली आहे. लोकांचा सहभाग, लोक चळवळ गावागावामध्ये उभी राहिलेली बघायला मिळते. यापूर्वी जर 3-1 वर्षापूर्वी ज्यावेळी आंदोलन झालं होतं मराठा समाजाचं, त्यावेळी गावोगावी असे मोठे मोर्चे निघाले होते, लोक एकत्रितरित्या येत होते. त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं होतं. त्यानंतर काही कारणानं सुप्रीम कोर्टामध्ये ते गेलं. त्यामुळे मराठा समाजाला आता आरक्षण मिळतंय ही जी भावना निर्माण झाली आहे त्यामुळे संपूर्ण समाज एकवटून जरांगे पाटील यांच्या मागे उभारलाय. दुसरी गोष्ट, मराठा समाजातले जे अन्य राजकीय नेते ते जरी व्यासपीठावर येत नसले तरी देखील त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा या आंदोलनाला आहे. त्यामुळं या आंदोलनाची राजकीय दृष्ट्या एक दहशत पसरली आहे. त्याचवेळी समाजाला अशी आशा आहे की आता आरक्षण आपल्याला मिळेल आणि सरकारने जे काही आश्वासन दिलेले आहे त्या आश्वासनामध्ये सरकार असं म्हणते की आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ, कुणबी समाजाला त्यांनी ओबीसी मधनं देण्याचा प्रयत्न केलाय, स्वतंत्र देऊ म्हटले. यामुळे समाजाच्या विशेषतः तरुणाईच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. त्याचं प्रतिबिंब आपण ठिकठिकाणी या सभांमध्ये दिसून येत आहे. आणि जरांगे पाटील हे जे एक नवं नेतृत्व की जे पूर्ण त्यांना राजकीय कुठलीही पार्श्वभूमी ते स्वतः असल्याची सांगत नाहीयेत किंवा नाही आहे, अशामुळं अशा माणूस आपल्या समाजासाठी लढतोय, ते काय म्हणतायत आणि त्यांच्या मागे आपण उभारलं पाहिजे ही भावना समाजात मोठ्या प्रमाणावर वाढी लागली. त्याचं प्रतिबिंब आपल्याला ठिकठिकाणी बैठकांमधून किंवा सभांमधून दिसून येत आहे. अगदी आपण बघूयात की 24 डिसेंबरचा खरं तर अल्टिमेटम दिलेला आहे जरांगे पाटलांनी आणि सरकारला काय इशारा दिलाय. त्यासोबतच मुंबईमध्ये येण्याचं अप्रत्यक्षपणे त्यांनी आव्हान दिलेलं आहे, इशारा दिलाय. बघूयात. 24 डिसेंबर पर्यंत आपली कसोटी. 24 डिसेंबर पर्यंत जर आरक्षण दिलं नाही, 25 डिसेंबरला तुम्हाला सांगून काय करायचं. आताच गडबड बी लय आपल्याला. ते म्हणतात लगेच सांगा ना, मग आम्हाला तयारी करायला का दम निघा ना होय तुला, काय तयारी करतो कशाला, ठरवू ना आपण. ते म्हणले ना आमचा कावा आम्ही कळून देत नाहीत कोणाला सरकारचं. आणि आता ह्या 2-4 महिने झाले आपलं आंदोलन सुरू आहे. ते म्हणतात यांचा काही कावाच कळणार आहे का, असे काय करते तर एका एकच म्हणते तर वाशीला जायचं आणि तिसरीकडेच जाते ते संभाजी धाराशिवला. म्हणजे आम्ही आमच्या गणिम्या काय करून द्या, तुम्ही मराठ्याच्या नादी लागायचं तुम्हाला. मग मराठ्याचा कचका बघा तुम्ही. सामान्य शेतकरी मराठीत यांच्या मनगटाला मनगट लावायचा प्रयत्न करू नका. तुमचा हारच होणार. तुमचा कधीच मराठ्यांची विजय होणार नाही. मराठ्यांशी खेटू नका, तुमचा विजय होणार नाही. आपण नुसतं सहज जरी ठरवलं आम्हाला मुंबईत येऊन काहीच नाही करायचं, फक्त विमानतळ बघायचं कसलं असतं. आपण जर नुसतं इथून म्हणलं ना
शेअर्स बाजाराची इमारत कशी असते तेवढीच फक्त आम्हाला बघायची. बँकेच्या नोटा कशा कशा छापायच्या फक्त आम्हाला त्या बाहेरून बँक केवढी असते बघायची. आमच्या डांबऱ्यात आणि मुंबईच्या डांबऱ्यात काही फरक आहे का नुसतं बघून माघारी यायचं. एवढं जरी म्हणलं तिथल्या कंपन्यात बिस्किट कसं काय तयार होतं आम्ही इथं खातो. आम्हाला फक्त ती कशी असते बाहेरून बघायची. काय बघायला जायचं नाही का? मग आपण काय करायला लागलो? आपलं काही म्हणणं आहे? आपलं काही त्रास आहे का कोणाला? मग हे म्हणतो बघावं नाही का आम्ही? समुद्र कसला कसतो काय असतो? मंत्री कोणत्या कोणत्या मंत्रालयात कसे कसे बसते? खुर्च्यावर बसतो का खाली मांडी घालून बसतो? आणि बघायचं नाही का? तर एकीकडे आपण बघतोय अशा पद्धतीचं अल्टिमेटम आणि या सगळ्याविषयी त्यांनी भाष्य केलंय, तर दुसरीकडे घराघरामधल्या महिलांना सुद्धा त्यांनी आवाहन केलेलं आहे, ते सुद्धा ऐकूयात. मावशा हो, तुम्हाला एक काम सांगतो, तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला मग भाषा कळते ना? लागलं धोरणाला मग तुम्ही एवढे हो म्हणत नाही. तुम्ही आरक्षण घेतलं सोडित नाहीत आता सरकारला. आता कामच आहे त्यांचं. मावशा तुम्हाला एक काम, हे उद्या घराच्या बाहेर चालले हे तुमचं ऐकण्यात आहे मला चांगलं माहिती. यांना पहिले विचारायचं तुम्ही कुठे चालले. हे जर म्हणले ना साहेबाचा भय आला, यांना टंगडेला बांधून घरातच ठेवायचं. हलवण्यात देणे ते भया तिकडे मरू दे म्हणा. समुद्रात जाऊ देतो. आपल्या लेकराचा बघा, तुमच्या पायाला हात लावून सांगतो एवढ्या वेळेस आपल्या लेकराचं कल्याण करूच लागा. आपल्यासाठी कुणी येणार नाही. बिजले सर, आता आपण पाहिलेलं आहे की मनोज जरांगेंनी घराघरामधल्या महिलांना सुद्धा आवाहन केलेलं आहे. कशा पद्धतीने बघता तुम्ही या भावनिक आवाहनाकडे? मुख्यत्वे भावनिक आव्हान जर आपण लक्षात घेतलं तर राजकीय नेत्यांची स्थानिक ही कोंडी होणार आहे. त्यांच्याकडं या मराठा समाजाचे कार्यकर्ते हे आता राजकीय नेत्यांसाठी किंवा त्यांच्याबरोबर जाऊ नयेत यासाठी महिलांनी त्यांना घरी बसवावं, बरोबर. अशा पद्धतीचं हे आव्हान आहे. याचं सर्व मराठा नेतृत्वावर मोठा म्हणजे दबाव येणार आहे आणि त्याचे परिणाम तुम्हाला 7 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशनात दिसून येतील. बरं. संपूर्ण मराठा समाजाचे जे आमदार आहेत ते एकवटून ह्या आरक्षणासाठी प्रयत्न करतील आणि यामुळे आरक्षणाबाबत काहीतरी निर्णय येत्या विधानसभा अधिवेशनामध्ये घेतला जाईल असं वाटतंय. त्या दृष्टीनं जरांगे पाटील हे त्यांच्यावर आता एक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्या दबावाचा भाग म्हणूनच ह्या महिलांना त्यांनी आवाहन केल्याचं दिसून येत आहे. अगदी खरं तर मनोज जरांगेंचं तुफान हे आलेलं होतं आणि ते आता पुन्हा आलेलं आहे. त्यामुळे ही व्याप्ती आणखी किती वाढत जाईल याकडे सुद्धा आपलं लक्ष असेल. विक्रांत, तुम्ही जोडले गेलात आणि ज्ञानेश्वर सर तुम्ही सुद्धा यामध्ये सहभागी झालात. तुमच्या दोघांचे सुद्धा आभार. आणि यानंतर पुढारी फोकसमध्ये वेळ झाली. आज इथेच थांबण्याची. पाहत रहा पुढारी न्यूज.